तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असं असणार आहे की गौतमने ठरवलेलं असतं की आता काहीही झालं तरी सखीपर्यंत या मनस्विनीचं सत्य पोहोचवायचं. सखीची आई ही मनस्विनी नाही आहे तर तेजस्विनी आहे हे कळवायचं, आणि तेही आपलं नाव न येऊ देता. गौतम मनस्विनीच्या बंगल्यावर जातो. तो बंगल्याच्या आजूबाजूचे सगळ्याचे फोटोज व्हिडिओज काढतो आणि तो सखीला पाठवतो. तो मनात म्हणतो, आता सखीची आई कोण आहे हे सखीला कळायलाच हवं. तर इथे सखी ते सगळे फोटोज व्हिडिओज बघते, लोकेशन बघते आणि कान्हाकडे येते. इथे कान्हा सरकार बोलत असतात. त्यांचं कामाबद्दल काहीतरी बोलणं चालू असतं. सखी धावत येते, कान्हाचा हात धरते आणि कान्हाला म्हणते, कान्हा चल माझ्यासोबत, महत्त्वाचं काम आहे. सरकार ओरडते. सरकार म्हणते, तुला दिसत नाही आहे का, आम्ही कामाबद्दल बोलतोय. सखी म्हणते, सरकार अहो तुमच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं काम माझं आहे आता. कान्हा चल, मला तुझी हेल्प हवी आहे. सखी कान्हाचा हात धरते आणि त्याला घेऊन जाते. ते दोघं तिथून निघून जातात आणि सरकार इथे मनात म्हणते, या सखीचं वेगळं काहीतरी प्लॅनिंग सुरू आहे का, मला मनातून जाणवते काहीतरी गडबड होणार आहे. सरकार घाबरलेली असते. तर इथे कान्हा सखीच्या आईला जिथे ठेवलं होतं त्या ठिकाणी पोहोचतात. कान्हा शटर उघडतो आणि सखी कान्हा समोर बघतात. त्यांना समोरचं दृश्य बघून एकदम धक्का बसतो. आता गौतमने तर पूर्ण तयारी केली आहे सखी कान्हाला सखीच्या आईपर्यंत पोहोचवण्याची, पण त्या दोघींची भेट कशी होते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सखी कान्हा दारात आलेली असतात. सखी सरकारला म्हणते, सरकार मी तुम्हाला म्हटलं होतं ना, दाभाडे मावशी जेव्हा बऱ्या होतील तेव्हा सगळ्यात महागडे पेढे मी तुमच्यासाठी घेऊन येईन, घ्या पेढे खा, तोंड गोड करा. सरकार म्हणते, माझं तोंड कसं गोड करायचं ते मी ठरवते, आणि माझं तोंड करण्या इतकी महत्त्वाची कुठलीही गोष्ट आजपर्यंत घडलेली नाही आहे. तितकं मोठंसं काहीतरी घडावं लागतं. सखी म्हणते, सरकार अहो आता सिद्ध झालं आहे, पैसा सर्वस्व नाही. प्रेम, आधार, माया, विश्वास यापेक्षा महत्त्वाचं काहीही नसतं जगात. जाऊ दे, मी कुणाला सांगते, तुम्हाला काही कळणार आहे का, चला औक्षण करा. सरकार सखी कान्हा यांचं एका हातानेच पडक्या तोंडाने औक्षण करते. सरकार मनात म्हणते, ही सखी आधी जाताना मांजरीसारखी भोळी होती आणि आता एवढा तोरा घेऊन आली आहे. जाऊ दे ग सखी, थोडे दिवस काय मनमानी करायची नाही तेवढी करून घे. आणि हा मूर्ख कान्हा तुझ्या सोबत आहे ना, याला तू आता डिवोर्स देशीलच, आणि त्यानंतर तू माझ्याच पायाजवळ येशील. तुझ्यात एवढी ताकद आली आहे ती कान्हामुळे ना, आता कान्हा तुझ्यापासून लांब होणारच. सखी कान्हा आतमध्ये येतात. सखीत सगळ्यांचं तोंड गोड करते, सगळ्यांना पेढे देते. कान्हा सखी यांनी आपली बॅग घेऊन सखीच्या रूममध्ये जात असतो. परशू म्हणतो, ए तुझ्या अवकात विसरलायस का, कुठे जातोयस तू, सखीच्या रूममध्ये. तू सखीच्या रूममध्ये झोपू शकत नाही, तुझी जागा गेस्ट रूममध्ये आहे, माहिती आहे ना. कान्हा म्हणतो, अहो काका काय कमाल केलीत तुम्ही, किती मन जिंकालो तुम्ही, एकच मन आहे, सारखं सारखं जिंकता. आत्ता पण तुम्ही काय बोलायचा प्रयत्न करता मला कळतं. माणूस पैशाने किंवा लायकीने श्रीमंत नसला तरी चालतो, अगदी तुमच्यासारखा, पण तो मनाने श्रीमंत हवा, मनाचा मोठेपणा असायला हवा त्याच्यात, हेच सांगायचं आहे ना. परशू विचारतो, काय बोलतोयस तू, कसला मनाचा मोठेपणा. कान्हा म्हणतो, अहो काका तुम्हाला सखी मॅडमची बॅग उचलायची आहे ना, म्हणून सगळं बोलताय ना तुम्ही, घ्या बॅग उचला आणि वर घेऊन जा. जसा तुम्ही स्वतःचा मनाचा मोठेपणा दाखवलाय ना, तसा आता मी माझ्या मनाचा मोठेपणा दाखवतोय, घ्या बॅग उचला. परशू काहीच बोलू शकत नाही. परशू सखीची बॅग उचलतो आणि तिच्या रूममध्ये घेऊन जातो. सगळे निघून जातात. कान्हा सरकारकडे येतो. सरकार म्हणते, ए जास्त जीभ चालते का तुझी, पण विसरू नकोस आता तुझा आणि सखीचा डिवोर्स होणार आहे, त्यानंतर सखी तुला घराबाहेर काढणार आहे. सांग मग चल, काय काय अनुभव होता, काय काय केलं, म्हणजे पैसे घ्यायचे, काम करायचे नाही, हे जे तू एकदम परफेक्ट केलंयस ना, याचा अनुभव काय तुझा, तू आत्तापर्यंत कसं केलंयस हे सगळं सांग. तुला पैसे दिले होते ना सखीला चॅलेंज जिंकू द्यायचं नाही म्हणून, आणि ती आज सखी चॅलेंज जिंकून दारामध्ये उभी आहे, आणि तू नवरा म्हणून तिच्यासोबत आलाय, तुला काम सांगितलेलं जमलं नाही. कान्हा म्हणतो, सरकार अहो तुम्ही शांत व्हा, मला जे करायचं आहे ना ते मी करून झाले, लवकरच तुम्हाला समजेल
शपथ खरंच? सरकार चिडचिड करते आणि निघून जाते. इथे कान्हा मनात म्हणतो, ए सरकार, मी जेव्हा इथून गेलो होतो ना त्यावेळेस कान्हा महाडिक होतो, पण आता मी आलोय ते कबीर किर्लोस्कर बनून. आता तुझी मी वाट लावणार, सगळ्याचा हिशोब होणार तेजस्विनी कामत. तर इथे सखी आपल्या रूममध्ये येते. ती रूमला बघते आणि तिला भास होतो की आपण पुन्हा चाळीतल्या घरात आलोय. सखीला चाळीची खूप आठवण येत असते. चाळीतल्या घराची आठवण येते, कान्हाची आठवण येते. कान्हाला सुद्धा इथे झोप लागत नसते. दोघांना एकमेकांची खूप सवय झाली होती, त्यामुळे दोघंही रात्रभर एकमेकांसाठी झुरत राहतात. तर दुसऱ्या दिवशी किरण आजीकडे येतो. आजी म्हणतात, किरण झोप नाही झाली का? चेहरा का असा झालाय? किरण म्हणतो, आजी कान्हा चाळीतून गेलाय ना, मनच लागत नव्हतं म्हणून झोप नाही लागली. आजी म्हणतात, किरण असं नात्यात गुंतायचं नसतं, प्रॅक्टिकली विचार करायचा. किरण म्हणतो, आजी आता आपण ते कंपनीचे 10% शेअर घेतलेत ना, त्यामुळे त्या तेजस्विनी कामतला खूप मोठा धक्का सहन करावा लागणार आहे. आजी म्हणतात, हे तर काहीच नाही, त्या तेजस्विनी कामतला तर पुढे कळणार आहे तिच्या पुढे काय काय वाढून ठेवले. आपल्या कबीरच्या प्लॅनमुळे तिची पुरती वाट लागणार आहे, पूर्ण हलून जाईल ती. एक ब्रेकिंग न्यूज तिच्यापर्यंत पोहोचेल आणि पुरती कोसळेल ती. किरण विचारतो, आजी नेमका प्लॅन काय आहे? आजी स्माईल करून त्याच्याकडे बघतात. तर इथे गौतम कुल्फीला घरभर शोधतो. कुल्फी लपून बसलेली असते. गौतम विचारतो, कुल्फी काय झाले? कुल्फी म्हणते, सरकार माझे गाल ओढतात, माझे केस ओढतात, मला खूप त्रास देतात, मला सरकारची खूप भीती वाटते. गौतम म्हणतो, तुझा बाबा आहे ना, तुला काही होऊ देणार नाही. गौतम मनात म्हणतो, आता काहीही झालं तरी सखीपर्यंत सगळं सत्य पोहोचायलाच हवं, आणि तेही माझं नाव कुठेही न येऊ देता. गौतम सखीपर्यंत सगळं सत्य कसं पोहोचवायचं या विचारात असतो. तर येथे बाहेर सगळे नाश्त्यासाठी जमलेले असतात. सरकार तिथे येते आणि परशूकडे रागाने बघते. परशू आपलं ताट उचलतो आणि फरशीवर बसतो. सखी विचारते, हा काय प्रकार आहे? मीनाक्षी सरकारकडे बघते. सखी परशूला म्हणते, काका मी 1 महिना घराबाहेर गेले तर घराची ही वाट लावून ठेवली. काका उठ, वर बस. परशू सरकारकडे बघतून खूप घाबरतो. सखी म्हणते, कुणाला घाबरायची गरज नाहीये, हे राघव कामतांचं घर आहे आणि इथे कुणालाही अशी ट्रीटमेंट दिली जात नाही. बस काकावरती. सखी परशूला वर बसवते आणि सरकारकडे रागाने बघते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.